एक दिवस आपल्याला जायचंय, पण जाणे अगोदर आनंदाने जगायचं महाराज. ते या जगामध्ये कोणी कोणाला काही देत नाही. वाड्यात वाडे 7 वाडे, वाड्यात पलंग पलंगाव, गादी गादी, उशी उशी, बशी बशीत कप कपात, घडी घडीत वाजला एक, आणि पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेख. परी नाही घडली सेवा काही, सापडिले वाटी जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाना टिविला कर. भोजना मागती तूप पावशर, पडिला विसर स्वप्ना माझी. काय कडे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाली. राघव चैतन्य केशव चैतन्य, सांगितली गुण मालिकेची. बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला, रामकृष्ण हरी. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणी. सापडिले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तू जाना टिविला कर. विठ्ठल 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 सत्यगुरुराय कृपामस केली, परी नाही घडली सेवा गाही. सापडिले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाना टिविला कर. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. समचरण सरोजं सान्द्र नीलांबुदाभं, जगन्निहतं दाने मण्डलं मण्डनानं. तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदैवलहसं विठ्ठलं चिन्तयामि. हे पांडुरंगा करा, पांडुरंगा करू प्रथमन मन, पांडुरंगा करू प्रथमन मन. पांडुरंगा करा, पांडुरंगा करू प्रथमन मन, पांडुरंगा करू प्रथमन मन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. हे पांडुरंगा करा, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करा, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतासिया, दुसरे चरण संतासिया. त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा
रूपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विसरू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका रूपादाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका हो बाबाजी सद्गुरु दास तुका वा वा एकदा टाळी वाजवा या दोन्ही गायकांसाठी आणि या दोन्ही वादकांसाठी वा वा सुंदर वातावरण आहे. सत्यगुरुराय कृपा मजे केली परी नाही घडली सेवा काही. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या. त्यांच्या कृपादाने एकतेचा विस्तरू बाबाजी सद्गुरु दास तुका. तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यास वियोगम. मुखे अस्ते वेदांत शास्त्रार्थ नितीम नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम. ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला. अज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा नाम म्हणी विठ्ठल. सत्यगुरुराय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही. सापडिले वाटे जाता गंगस्थान मस्तकी तो जाना टीव्हीला कर. प्रस्तुत प्राप्त ठिकाणी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग इच्छे यावर बोतलावे जडजीवांचा उद्धार करण्यासाठी अवतार घेणारे बोल्लोबा पुत्र कनकाई कुमार कानाप्री बंधू वैरागी मूर्ती देहो निवासी महान भगवत भक्त संत सम्राट संत शिरोमणी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथेतील उत्कृष्ट असा अभंग आजच्या दिवशी जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांच्या गुरुने गुरु उपदेश दिला तो आजचा दिवस म्हणून घेतलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अतिशय सुंदर असा आहे आणि त्यांनी त्यांचा अनुभव या अभंगाद्वारे सांगितलेला आहे. विठ्ठल अभंगावर काही एक बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा. आपल्या सर्वांना ज्ञातच आहे गेल्या 16 वर्षापासून आपल्या या कुंभेफळ या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होत आहे. मोठ्या उत्साहाने प्रेमाने सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांच्या एकोपायाने या ठिकाणी हा महोत्सव मोठ्या आनंदाने या ठिकाणी संपन्न होत असतो. आणि ह्या उत्सवाचं निमित्त जे आहे ते म्हणजे आज माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असतो. म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील गानकोकिळा आमचे परममित्र श्री हरिभक्तीपरायण आमचे नितीनजी महाराज भोसले या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत आहे. त्याचबरोबर ज्यांनी या ठिकाणी चाल म्हणली अभंगाची असे आमचे परमादरणीय परमश्रद्धेय मुकुंदजी महाराज बोराडे अतिशय सुंदर असा कंठ त्यांचा आहे. अतिशय सुंदर अशी चाल त्यांनी म्हणली म्हणून महाराजांच्या चरणी सुद्धा साष्टांग दंडवत आहे. त्याचबरोबर आमचे महाराज देखील या ठिकाणी आहे. नितीन महाराज देशमुख हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणी सुद्धा साष्टांग दंडवत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले मृदंगाचार्य मृदंग अलंकार श्री हरिभक्तीपरायांचे यश महाराज अतिशय गोड हात महाराजांचा आहे. खऱ्या अर्थाने द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे त्यांना. त्याचबरोबर इकडे असलेले आमचे परमादरणीय परमश्रद्धेय आमचे श्री हरिभक्तीपरायण शांताराम महाराज फापळ हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच आत्ताच त्यांच्या अगोदर त्यांचे चिरंजीव या ठिकाणी पखवाज वाजवत होते. अतिशय गोड असा हात त्यांचा आहे. खऱ्या अर्थाने द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. त्याचबरोबर माझ्या पाठीमागे सर्व विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर यांना पाहिल्यानंतर खूप आनंद होतोय. कारण एवढ्या लहान वयामध्ये टाळ घेऊन उभं राहणं म्हणजे सोपं नाही. महाराज काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं? झोपले तर नाही ना? मग फ्रेश बसा मस्तपैकी. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर ही लहान मुलं एवढ्या लहान वयामध्ये टाळ घेऊन उभे राहत आहेत. खऱ्या अर्थाने यांच्या आईवडिलांना धन्यता दिली पाहिजे. कारण की आपलं एवढं वय होतं महाराज, 60 वय होतं, 70 होतं, 80 होतं, आपण पार मरायला टेकतो तरी हातात टाळ येत नाही महाराज. काय वाटतं तुम्हाला? खरं आहे का नाही? अशी परिस्थिती खऱ्या अर्थाने
या सर्व विद्यार्थ्यांना घडवणारे गुरुजी म्हणजेच आमचे अनिलजी महाराज यांनी सुंदर असं या मुलांना घडवलेलं आहे आणि घडवत आहे. खऱ्या अर्थाने महाराजांचे खूप खूप या ठिकाणी आभार आहे आणि अशीच सेवा त्यांच्याकडून घडत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. असेच मुलं घडत राहो महाराज. कारण आज आपण बघत असतो महाराज मुलं काय काय करत आहे, परंतु ते करण्यापेक्षा डीजे समोर नाचण्यापेक्षा या ठिकाणी हे टाळ वाजवून नाचलेलं बरं आहे. काय वाटतं? विठाल आणि या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून येण्याचा आलेला योग असे आमचे सन्मित्र परमादरणीय परमश्रद्धेय युवा कीर्तनाचार्य आमचे युवा कीर्तनकार नितीनजी महाराज भोसले यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचं आलेलं, त्याचबरोबर त्यांना ज्यांनी सांगितलं असे आमचे परमादरणीय परमश्रद्धेय आमच्यावर अत्यंत प्रेम करणारे आमचे अशोक भाऊ कोटकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा आलेला योग. म्हणून दोन्ही महात्म्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आपल्या सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे करत आहे असे आमचे साऊंड सिस्टीम वाले दादा. अतिशय सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, गोड आवाज आहे, तुम्हाला सर्वांना ऐकायला व्यवस्थित वाटतं ना महाराज? एवढी सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे महाराजांची. म्हणून महाराजांच्या चरणी सुद्धा साष्टांग दंडवत करतो. त्याचबरोबर आमचे मित्र माझा कीर्तनकार या चॅनलचे मालक म्हणजे आमचे उमेश दादा हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याही चरणी वंदन करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल सत्यगुरुराय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही. सापडविले वाटे जाता गंगास्थाना मस्तकी तो जाना ठेविला कर. या ठिकाणी पहा जगद्गुरु तुकोबरायांनी आपला अनुभव सांगितलेला आहे. खऱ्या अर्थाने मानव जर पाहिला तर काय प्रधान मानव आहे? भजन प्रमाण त्या ठिकाणी मानव आहे महाराज. कारण मानवाचा खरा उद्देश काय असेल बाबा? मानवाचा खरा उद्देश काय आहे? किंबहुना मनुष्याचा खरा उद्देश काय आहे? तर ती भगवान परमात्म्याची प्राप्ती. बरोबर की नाही आजी? भगवंताची प्राप्ती मला व्हावी हा अट्टहास सर्वांचा असतो, हा अट्टहास जीवाचा असतो महाराज. कारण भगवंत मला प्राप्त व्हावा, भगवंताची सेवा करून आपण एवढा अट्टहास करतो. कशासाठी करतोय? भजन करतोय, कीर्तन करतोय, नामचिंतन करतोय, स्मरण करतोय, टाळ वाजवतोय, मृदंग वाजवतोय, गायन करतोय. कशासाठी एवढा अट्टहास? भगवंताची प्राप्ती आपल्याला व्हावी यासाठी, भगवान परमात्म्याची प्राप्ती आपल्याला व्हावी यासाठी एवढा अट्टहास आपण या ठिकाणी करतोय, एवढा अट्टहास या ठिकाणी आपण करतोय. पण भगवंताची प्राप्ती झाली का आपल्याला? भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली का आपल्याला? नाही महाराज. का? तर त्याचं कारण असं आहे की आपण डायरेक्ट त्या भगवान परमात्म्याची भक्ती करतोय, पण मधला जो दुवा आहे ना महाराज, मधला जो रस्ता आहे ना तो म्हणजे संत आहे महाराज. संतांजवळ गेल्याशिवाय आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती होणार नाही. विठ्ठल धरावे संता सेते पाय, धरावे संता
प्राप्तीचे उपाय धरावे दे संताचे पाय. हरीची प्राप्ती जर आपल्याला करायची असेल तर काय करावं लागेल? संतांची संगत करावी लागेल, संतांच्या सोबत जावं लागेल. कारण भगवान परमात्म्याचं नाव घेतल्यावर आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं महाराज. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. हरीचं नाम घेतल्यानंतर आपलं पाप सुद्धा जळतं महाराज. त्याचप्रमाणे संतांचं नाव जरी घेतलं ना तरी आपलं पुण्य सुद्धा वाढतं आणि पाप सुद्धा जळत असतं महाराज. तुका म्हणी पापे तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे. हे जाती संताची आज पे, जाती संताची संतांचं जरी नाव घेतलं तरी आपली पापे जळत असतात महाराज. देवाचं नाव घेतलं तरी आपली पापे जळत असतात. संतांचं नाव घेतलं तरी आपली पापे जळत असतात. परंतु भगवंताची प्राप्ती ही संतांशिवाय होत नाही महाराज. पण आपण खरे संत कोणाला म्हणतो मावशे? खरे संत कोणाला म्हणतो? तुम्ही बोलत चला ना, तुम्ही बोलत चला. असे एकदम शांत, बरोबर नाही? माय दहावीला आले तुम्ही नाही ना? मग दहावीला आल्यासारखे नका बसू, फ्रेश बसा एकदम. कारण कोण काळी येईल कोणाला सांगता येत नाही. देवाचा निरोप, बरोबर की नाही? पाहिलं तुम्ही घटना किती घडतायत महाराज. म्हणून कधी कोण जाईल कोणालाही सांगता येत नाही. म्हणून आत्ताच भजन करून घ्या महाराज, आत्ताच नामचिंतन करा, बरोबर की नाही? म्हणून फ्रेश बसायचं. घरी गेल्यानंतर टेन्शनच महाराज. काय मत आहे नितीन बाबा? घरी गेल्यानंतर टेन्शन आहे. बायको काय सुखाने जगू देते अजून तर कसं आहे महाराजांचं आता झालंय बघा, बरोबर की नाही? अवघडे महाराज, फार लई अवघडे महाराज. कारण पाकवाजाची बायको म्हणते मला नका थापा आणू. काय म्हणते महाराज? म्हणते का नाही? गायकाची नाही त्यांचं नसल झालं अजून, झालं नाही. गायकाची बायको म्हणते आम्हाला नका चाली शिकू, बरोबर की नाही? सिस्टीमवाल्याची बायको म्हणते आवाज नका वाढू, कमी करा. असं आहे, खरं आहे का नाही? आमची कुठे व्यवस्थित आहे महाराज. आमचं सुद्धा लय आला बुवा, आलं बाई कीर्तन, लय अवघड आहे महाराज. म्हणून संसार आता याच्या बाहेर संसार ठेवा. इथं आल्यानंतर फ्रेश बसा महाराज, फ्रेश बसा, आनंदित बसा, एकदम टेन्शन नका घेऊ. एक दिवस आपल्याला जायचंय, पण जाण्या अगोदर आनंदाने जगायचं महाराज, फ्रेश जगायचं, टेन्शन घेऊ नका. मला सांगा सद्गुरू आपण कोणाला म्हणतो? संत कोणाला म्हणतो? ज्याची लांब लांब दाढी आहे, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहे, भगवे कपडे धारण केलेले आहे, बरोबर की नाही? अशा व्यक्तीला आपण संन्यासी म्हणतो. परंतु त्याच्या ठिकाणी जर अनुभवाचा लवलेश नसेल तर तो खरा साधू नाही, तो खरा संत नाही महाराज. आपण कोणाच्या मागे पळतो महाराज? असंच एका नवीन जोडपं होतं महाराज. लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर 2-3 दिवस झाले, सत्यनारायण पूजा झाली आणि ती स्त्री आपल्या माहेरी गेली. कशासाठी? परत मुळाला गेली. आणि 2-4 दिवस झाल्यानंतर आईने सांगितलं, अरे भाऊ, तुझी बायको म्हणजे माझी सून ही माहेरी गेली आहे, भरपूर दिवस झाले, आता तू काय कर, तिला घेण्यासाठी तिच्या माहेरी जा, म्हणजे तुझ्या सासरवाडीला जा. पण जात असताना लवून जा. म्हणून त्याने लक्षार्थ न घेता वाच्यार्थ घेतला आणि वाच्यार्थ घेतल्यानंतर तो असा वाकत लवून चालायला लागला. चालत असताना पुढचं एक गावामध्ये चोरी झालेली होती. गावकऱ्यांनी पाहिलं, हा लवत चाललेला आहे, याचा अर्थ यांनी चोरी केलेली असेल. गावाने धरलं, असं मारलं महाराज, एवढं मारलं. आणि मग त्यांनी सांगितलं, ओ मी चोर नाही, मी सासूरवाडीला चाललोय. मग त्याला सांगितलं आता असं नाही करायचं, काय लवून नाही जायचं, हा हो असं करत जायचं. चालू लागला महाराज, हा हो करत पुढे चालू लागला. पुढं एका जंगलामध्ये पारध्याने जाळं टाकलेलं होतं, त्याच्यामध्ये एक हरिण अडकलेलं होतं, एक अडकायचं बाकी होतं, ते अडकणारच होतं. तेवढ्यात हा हो करत चालला महाराज. हा हो केल्यामुळे ते हरिण पळून गेलं.
या पारद्याने पाहिलं, याने आपलं हरिण पळवलं म्हणून इतकं मारलं महाराज, इतकं मारलं, बेदम मारलं. आणि मग त्याला सांगितलं आता असं नाही करायचं, एक फसलं दुसरं कधी फसेल, एक फसलं दुसरं कधी फसेल, एक फसलं दुसरं कधी फसलं, असं म्हणून जायचं. पुढं चालू लागला. पुढे एक शेतकरी होता, तो बैलगाडी घेऊन चाललेला होता. बैलगाडी त्या चिखलामध्ये अडकली. एक चाक बाहेर होतं, एक चिखलामध्ये अडकलेलं होतं. हा दिवसभर ती चाक काढण्याच्या प्रयत्नामध्ये होता आणि हा तिथून चालला आणि एक फसलं दुसरं कधी फसेल, एक फसलं दुसरं कधी फसेल, एक फसलं दुसरं कधी फसेल महाराज, असं म्हणत चालला. ते शेतकऱ्यांनी धरलं, अरे सकाळच्या धरून उपाशी तापाशी आहे, अन्नाचा कण पोटामध्ये नाही, पाणी पेलो नाही, काही नाही, तू म्हणतो एक फसलं दुसरं कधी फसेल, एक फसलं दुसरं कधी फसेल. त्याने धरलं महाराज, असं हाणलं म्हणा की लय हाणलं महाराज. मग त्याला सांगितलं आता असं नाही म्हणायचं, आता काय म्हणायचं, एक निघलं दुसरं कधी निघल, एक निघलं दुसरं कधी निघल महाराज. पुढे चालू लागला. पुढच्या गावामध्ये एका सज्जन व्यक्तीची प्रेत यात्रा चालली होती. सगळं गाव ढासाढासा रडत होतं महाराज, सगळं गाव ढासाढासा रडत होतं. आणि हा तिथून जात असताना म्हणायला लागला, एक निघलं दुसरं कधी निघल, एक निघलं दुसरं कधी निघल महाराज. गावकऱ्यांनी धरलं, अरे एक निघालं ते एवढं दुःख झालं आणि तू म्हणतो दुसरं कधी निघल. गावकऱ्याने असं धरलं महाराज, इतकं हाणलं महाराज त्याला. आणि मग गावकऱ्यांनी सांगितलं आता असं नाही म्हणायचं, आता काय म्हणायचं, लय दुःख झालं, लय दुःख झालं, लय दुःख झालं. पुढे चालू लागला. पुढच्या गावामध्ये राजाला 12 वर्षानंतर एक मुलगा झालेला होता. 12 वर्षानंतर सगळ्या गावामध्ये चूलबंद जेवणाचं आमंत्रण होतं महाराज. सगळ्या गावामध्ये आनंद पसरलेला होता की राजाला 12 वर्षानंतर मुलगा झाला बाबा. आणि हा तिथून जात असताना म्हणायला लागला, लय वाईट झालं, लय वाईट झालं, लय वाईट झालं, लय वाईट झालं. राजाच्या सैनिकांनी धरलं ना, असं हाणलं म्हणा, असं हाणलं महाराज. मग त्यावेळेस त्याला सांगितलं, आता असं म्हणायचं नाही महाराज, माझा दृष्टांत संपला. सांगण्याचं तात्पर्य असं आहे, सांगण्याचं तात्पर्य असं आहे की अनेकांच्या संगतीत गेलो तर आपली फजिती झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून अनेकांच्या संगतीत जायचं नाही. अनेक गुरु भेटतील, कोणी तंत्रगुरु, कोणी मंत्रगुरु, बरोबर नाही, अनेक गुरु भेटतील महाराज, पण त्यांच्या संगतीत जायचं नाही. आपल्याला जो सद्वस्तूची प्राप्ती करून देईल अशा सद्गुरूला आपण शरण गेलो पाहिजे आणि अशा सद्गुरूची संगत आपण केली पाहिजे. विठ्ठल कारण सद्गुरू अनेक आहे, सद्गुरू हा एकच आहे, पण गुरु अनेक आहे महाराज. मंत्र तंत्र उपदेश येते, घरोघरी गुरु आहे ते, जो शिष्यासी मेळवी सद्वस्तू ते, सद्गुरु त्या ते सुकृष्ण मानी. जो सद्वस्तूशी आपल्याला मिळवून देतो महाराज, सद्वस्तूची आपल्याला प्राप्ती करून देत असतो, तो खरा सद्गुरू. बाकीचे सद्गुरू नाही गा, बाकीचे भक्त गुरु आहेत महाराज. कारण आजचे गुरु सुद्धा गुरु राहिले नाही, आजचे गुरु सुद्धा गुरु राहिले नाही. कारण गुरु त्याला म्हणतात जो शिष्याकडून 1 रुपया घेत नाही, आणि शिष्य ज्याला म्हणतात जो गुरुला सर्वस्व दिल्याशिवाय राहत नाही महाराज. शिष्य असा पाहिजे की जो गुरुला सर्व दे, आणि गुरु ऐसा चाहिए की शिष्य का कछू न ले महाराज. असाच एक गुरु होता महाराज. त्याचे अनेक शिष्य होते. शिष्यांना शिकवलं आणि शिकवल्यानंतर ती मुलं आपापल्या घरी निघून गेली. मग गुरुने विचार केला, अरे फार वर्ष झाली, चला आपल्या शिष्यांना तरी भेटून येऊ. पण तो गुरु कसा होता महाराज, लालची होता. तो गुरु म्हणावा फक्त गुरु नावाला होता, गुरु नव्हता महाराज. गुरु भक्त नावाला होता महाराज. त्याने काय केलं, एका शिष्याच्या घरी गेला, त्या ठिकाणी आदरातिथ्य झालं, त्या शिष्याने बसवलं, पूजा केली आणि त्यांना काय केलं, 2000ची शाल जोडी गिफ्ट म्हणून दिली, भेट म्हणून दिली त्या शिष्याने. आता त्या गुरुने ती घेतली आणि दुसऱ्या शिष्याच्या घरी यायला लागला. आणि दुसऱ्या शिष्याच्या घरी आल्यानंतर त्याने बाहेरच काय पाहिलं, शिष्याच्या घरी घोडी बांधलेली होती महाराज, घोडी बांधलेली होती. आता त्याने विचार केला, आता शाल जोडी तर आपल्याला मिळालेली आहे, आता आपल्याला घोडी सुद्धा मिळाली पाहिजे. म्हणून तो घरामध्ये गेला. शिष्याने आदरातिथ्य केलं, त्यांना बसवलं, बसायला पाट दिला, आरती केली. आणि आरती केल्यानंतर गुरुने विचार केला, अरे आपल्याला मागच्या शिष्याने शाल जोडी दिली, आता आपल्याला ही घोडी न्यायची आहे. म्हणून त्याने अंगात आणायचं नाटक केलं महाराज. अंगात आणायचं नाटक केलं आणि शिष्याला म्हणू लागला, घोडी 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 अंगात आणून.
आता शिष्यही त्याचा शिष्य होता महाराज, गुरुचा शिष्य होता, बरोबर की नाही? तो सुद्धा हुशार होता महाराज. त्याने सुद्धा अंगात आणायचं नाटक केलं आणि अंगात आणायचं नाटक केल्यानंतर तो सुद्धा म्हणू लागला शाल जोडी शाल जोडी शाल जोडी. या असे गुरु ना असे शिष्य महाराज. मग गुरु हे हुशार, गुरुने परत त्याचं अंगात आणण्याचं नाटक केलं आणि मग गुरु म्हणायला लागला तुझी तुला माझी मला, तुझी तुला माझी मला. असे गुरु आहेत महाराज. म्हणून याचा उपयोग नाही. गुरु ऐसा चाहिए जो शिष्य का कछू ना ले, और शिष्य ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे महाराज. म्हणून अशा गुरूंमध्ये, अशा संतांकडे न जाता असे सद्गुरू करायचे की जे आपल्याकडून काहीच अपेक्षा न ठेवता आपल्याला सद्वस्तूची प्राप्ती करून देत असतात. विठ्ठल म्हणून असे गुरु आपल्याला कधी भेटणार महाराज? असे गुरु आपल्या जीवनामध्ये कधी येतील? आपल्याला कुठे जाण्याची गरज नाही. कारण शास्त्र असं सांगतं आपल्या जीवनामध्ये, शास्त्र असं सांगतं आपल्या जीवनामध्ये 5 आपले गुरु आहेत महाराज. म्हणजे 5 पिते शास्त्राने सांगितलेले आहे. 5 पिते म्हणजे गुरुला सुद्धा पिता मानल्या जातं महाराज, गुरूंना सुद्धा आईबाप मानलं जातं. कारण शास्त्रामध्ये 5 प्रकारचे बाप सांगितलेले आहे, 5 प्रकारचे पिते सांगितलेले आहे. जो उपनयन संस्कार करतो तो सुद्धा आपला पिता आहे. उपनयन संस्कार करतो तो सुद्धा आपला पिता आहे. जो जन्म देतो तो सुद्धा आपला पिता आहे. तिसरा म्हणजे जो आपलं अन्न देऊन पालन पोषण करतो तो सुद्धा आपला पिता आहे. चौथा आहे जो आपल्याला भयापासून, मृत्यूपासून वाचवतो. म्हणजे पाण्यात बुडत असेल, लाईटीला चिटकलेला असेल, त्याच्यापासून जो वाचवतो तो सुद्धा पिताच आहे महाराज. आणि 5वा जो पिता आहे या वेगळा आहे, जो देहाचं ममत्व नष्ट करून, देहाचं ममत्व नष्ट करून या देहाला, या पंचमहाभूताशी खिचडी दूर करून आपल्याला या मृत्यू भयापासून जो सोडवतो तो खऱ्या अर्थाने सद्गुरू विठ्ठल. कारण सद्गुरू हा वेगळा असतो महाराज. सद्गुरू हा वेगळा असतो. सद्गुरू म्हणजे आपला पिताच महाराज. म्हणून असे 5 प्रकारचे पिते शास्त्राने आपल्याला सांगितलेले आहे. म्हणून गुरु सुद्धा हे आपल्या आई वडीलच आहे महाराज. कारण ते आपल्याला सद्वस्तूची प्राप्ती करून देत असतात. सद्वस्तूची प्राप्ती करून म्हणजे भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देत असतात. कारण गुरुशिवाय या जगामध्ये आपल्याला कोणी तारू शकत नाही. किंबहुना गुरुशिवाय या भगवंताची प्राप्ती आपल्याला कोणीही करून देऊ शकत नाही. म्हणून गुरु महत्वाचा आहे. म्हणून आजचा जो दिवस आहे, माघ शुद्ध दशमीचा दिवस आहे महाराज. आजच्या दिवशी जगद्गुरु तुकोबारायांना सद्गुरूने उपदेश केला महाराज. त्यांच्या गुरुने गुरु उपदेश केला महाराज आजच्या दिवशी. म्हणून हा उत्सव मोठ्या आनंदाने भव्य दिव्य नियोजनामध्ये आपण पार पडत असतो महाराज. तसं पाहायला गेलं तर हा उत्सव जगद्गुरु तुकोबारायांच्या काळातच सुरू झालेला होता. जगद्गुरु तुकोबारायांचे शिष्य म्हणजे 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी गंगाराम बुवा मावळ. एकदा यांची म्हैस चुकली. म्हैस समजते ना तुम्हाला? म्हैस चुकली आणि ती शोधत शोधत गंगाराम बुवा हे भंडारा डोंगरावर गेले. आणि तिथे गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय भजन करत बसले होते. आणि त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना सांगितलं, महाराज माझी म्हैस पाहिली का? जगद्गुरु तुकोबारायांनी विचार केला, अरे तुझी म्हैस पाहिजे असते तर मी एवढं गाव सोडून या भंडारा डोंगरावर कशासाठी आलो? गावात भरपूर म्हशी आहे, मी तिथेच थांबलो असतो ना. या भंडारा डोंगरावर यायची काय गरज आहे? बरोबर की नाही? भंडारा डोंगरावर यायची काय गरज आहे? त्यावेळेस कारण मोहग्रस्त झालेल्या माणसाला गुरुपाशी काय विचारावं आणि काय विचारावं नाही हे कळत नाही महाराज. जो मोहग्रस्त झालेला आहे, गुरूंपाशी गेल्यानंतर काय विचारावं हे कळत नाही. कारण एक मुलगा गुरुजवळ गेला आणि गुरुंना सांगायला लागला, महाराज, कारण गुरु हे संन्यासी होते आणि त्यांच्याजवळ गेला आणि त्यांना सांगू लागला, महाराज अहो भरपूर वर्ष झाली माझं लग्न जमत नाही, माझं लग्न जमवा ना. गुरुने विचार केला, अरे मीच संन्यासी आहे, तुला कुठं पोरगी देऊ? बरोबर की नाही? म्हणून मोहग्रस्त जे माणसं झालेले ते गुरुपाशी जाऊन काहीही वायफट विचारत असतात महाराज. एक स्त्री गुरुजवळ गेली आणि त्यांना विचारू लागली, महाराज माझ्या मुलीचं लग्न कधी होईल? मुलाचं लग्न कधी होईल? मुलाला मुलगा कधी होईल? हे प्रश्न गुरुजवळ विचारू नाही. गुरुजवळ जाऊन जर आपण असे प्रश्न विचारले तर त्याचा उपयोग होणार
नाही, हे तात्विक आहे महाराज, हे क्षणिक आहे. पण अशी वस्तू गुरूंजवळ मागायची महाराज, अशी वस्तू गुरुजवळ मागायची की ज्या वस्तूने आपलं कल्याण झालं पाहिजे. कारण गुरूंची संगत हीच लय मोठी सर्वश्रेष्ठ आपल्याला पूर्व पुण्य जरी होती सानुकूल अंतराय मुळ उपजिते. ते आपलं जर पुण्य पूर्व पुण्य असेल तर अशा सद्गुरूची भेट होत असते, किंबहुना अशा सद्गुरूची संगत होत असते. म्हणून गुरूंजवळ गेल्यानंतर असे प्रश्न विचारायचे नाही. गंगाराम बुवांनी त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांना असा प्रश्न विचारला. जगद्गुरु तुकोबारायांनी ओळखलं आणि त्याला सांगितलं, अरे गंगाराम बुवा, एवढा प्रयत्न, एवढा अट्टाहास जर तू भगवंताच्या प्राप्तीसाठी केला असता ना, आतापर्यंत तू देव झाला असता. एवढा अट्टाहास. आपण पहा, तुम्ही महिला मंडळ संसार किती जोमाने करतो, किती आनंदाने करतो, किती प्रेमाने करतो. किती म्हातार होऊ द्या, किती म्हातार होऊ द्या, तरी मुलाला सांगते, भाऊ तो बैल नीट बांध, बरोबर नाही, ती खाट व्यवस्थित उचलून ठेव, घरामध्ये लय राडा करू नको, ती फरची फुटाण. नातवाला आपण सांगतो, बरोबर की नाही. संसार सुटत नाही अहो महाराज, कितीही म्हातार होऊ द्या महाराज, बरोबर की नाही नितीन बाबा, कितीही म्हातार होऊ द्या महाराज, संसार सुटत नाही महाराज. किती जोमाने करतो, किती आनंदाने करतो. मस्त बायको आपल्याला मस्त बोलते, बरोबर नाही, इतकी भयानक बोलते महाराज, तरी आपण संसार सोडतो का महाराज? सोडतो का? अहो बोला ना तुम्ही, बोला ना, सोडतो का महाराज? नाही सोडत महाराज. मग एवढ्या आनंदाने, एवढ्या प्रेमाने जर भगवंताची जर सेवा केली ना महाराज, मला वाटत नाही, मला असं वाटतं की प्रत्येकालाच देव भेटेल महाराज. जर एवढ्या आनंदाने, एवढ्या प्रेमाने जर त्या भगवंताची जर सेवा आपण केली ना, तर 100% तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही महाराज. पण तेवढा अट्टहास, तेवढं प्रेम त्या ठिकाणी पाहिजे, जसं आपण संसारात करतो महाराज. रात्रंदिवस गाबड कष्ट करतो संसारासाठी. बरं मला सांगा, संसार खोटा आहे का खरा आहे बाबा? संसार खोटा आहे का खरा आहे? काय वाटतं तुम्हाला? संसार खरा आहे का खोटा आहे? खोटा आहे का? बरोबर की नाही? मग तरी आपण सोडतो का? कारण साधू संतांनी आपल्याला सांगितलंय, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस. लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार हो, वाया हरिमुख म्हणा, हरिमुखे म्हणा, व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया वेर हरी ओ हरी म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे असा संसार आहे, तरी संसार आपल्याकडून सुटत नाही महाराज. कारण का? कारण त्याचं असं आहे की आपल्याला क्षणिक सुख संसारामध्ये मिळत असतं, पण कायमचं आपल्याला दुःख त्याच्यामध्ये आहे. त्या क्षणिक सुखासाठी आपण तो संसार करत असतो. एक ठिकाणी असंच एका गावामध्ये एक व्यक्ती पिणारा होता. भरपूर पेली तिने, भरपूर पेली, आणि त्या दुकानामधून बाहेर निघाला आणि सायकल घेतली. आता मला सांगा मावशी, मदिरा पिलेल्या माणसाला सायकल व्यवस्थित चालवता येते का हो बाबा? येते चालवता? बाबा आम्हाला कुठला अनुभव आहे? सायकल चालवता येते का हो? नाही महाराज, आपण पाहिलेलं आहे. लोक जात असताना आपला म्हणजे तो अनुभव, पाहण्याचा अनुभव आपल्याला आहे. त्याला सायकल व्यवस्थित चालवता येत नाही. असंच एका व्यक्तीने भरपूर पेली, सायकल घेतली, कधी हँडल धरायचं तर पॅन्डल सुटायचं, पॅन्डल धरायचं तर हँडल सुटायचं महाराज. अशी त्याची अवस्था. त्याने ती सायकल कशी बशी धरली आणि चालू लागला. चालवत असताना पुढे गावामध्ये एक सज्जन व्यक्तीची प्रेत यात्रा चालली होती बाबा. सज्जन व्यक्तीची प्रेत यात्रा चालली होती. 4 खांदेकरी, सगळं गाव ढसाढसा रडत होतं महाराज. आणि जात असताना हा ती सायकल डगा 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 करत 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 त्या 4 खांदेकरांच्या मधून घातली. प्रेताला लागला धक्का, प्रेत पडलं खाली.
सगळे गावातील लोक म्हणायला लागले, अरे तुला समजत नाही का, तुला अक्कल नाही का, तू गावात ठेवायच्या लायकीचा नाही, कुशाल पिऊन येतो आणि कुठे हे सायकल घालतो, तुला समजत नाही का. हा उठला आणि कपडे झटकत म्हणू लागला, चिल्ला मात, तुमचं गागण्याचं काय कारण, माझं तुमचं गागण्याचं कारण काय. परत गावातील लोक चिडले, अरे तुला समजत नाही का, गावातील एक सज्जन व्यक्ती आहे, तुझी प्रेत यात्रा चाललेली आहे, तू कुशाल सायकल घालतो. तो परत म्हणावं लागला, चिल्लामात, तुमचं गागण्याचं काय कारण, मला तुम्ही कावर बोलताय मला. अहो जो खाली पडला तुम्हाला एक शब्द बोलला नाही, तुमचा काय संबंध माझा, तुमचा आणि माझा काय संबंध. जो खाली पडला तुम्हाला शब्दाने बोलला नाही, तुम्ही का बरं गागताय. तसंच आपलंय महाराज. आपण काम क्रोध लोभ या विषयाची मदिरा पिल्यामुळे आपल्याला हा मेलेला संसार सुखमय भासतो, बाकी काहीच नाही. विठ्ठल म्हणून हा संसार कसा आहे, फलकट आहे, दुःखमूळ आहे, मेलेला आहे, त्याच्यात सुख नाही. जे सुख भासतं ते कशामुळे, मोहग्रस्त झाल्यामुळे, काम क्रोध लोभ मद मत्सर या विकारांमुळे आपल्याला तो संसार खरा भासतो. पण संसारात खरं सुख नाही महाराज. म्हणून सद्गुरूकडे गेल्यानंतर, संतांकडे गेल्यानंतर असे फालतू प्रश्न विचारायचे नाही. त्यांच्या जवळ गेल्यानंतर फक्त एकच प्रश्न विचारायचा, काय माझा उद्धार कशाने होईल महाराज, माझा उद्धार कशाने होईल. त्यावेळी जगद्गुरु तुकोबारायांनी गंगाराम बुवांना उपदेश केला, अरे बाबा एवढा अट्टहास तू संसारामध्ये करतो, एवढा अट्टहास जर तू परमार्थामध्ये केला असता तर तुला आतापर्यंत भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली असती. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं. त्या ठिकाणी त्या गंगाराम बुवा घरी गेले आणि घरी गेल्यानंतर त्यांनी पाहिलं आपली म्हैस आपल्या दारामध्ये बांधलेली आहे. मग गंगाराम बुवांनी काय केलं, भाकरी घेतली, चटणी घेतली आणि भंडारा डोंगर गाठलं. महाराज जगद्गुरु तुकोबारांजवळ गेले, जगद्गुरु तुकोबारांजवळ गेले आणि त्यांना सांगितलं, महाराज तुम्ही मला फार मोठा असा उपदेश केलेला आहे, फार मोठा उपदेश केलेला आहे, म्हणून तुम्ही काय करा, ही भाकरी चटणी खा. तुकाराम महाराज म्हणे नाही. परंतु गंगाराम बुवांनी अट्टहास केला, खावा लागेल महाराज तुम्हाला. जगद्गुरु तुकोबारायांनी चतकुर घेतली आणि खायला लागले आणि खाल्ल्यानंतर गंगाराम बुवांना सांगितलं, गंगाराम बुवा तुम्ही काय करा, आता आजच्या दिवशी माघ शुद्ध दशमीला मला गुरुने उपदेश केलेला आहे, म्हणून आजचा दिवस मोठ्या उत्साहाने, मोठी यात्रेने, मोठ्या उत्साहाने, प्रेमाने तू काय कर, तुझ्या गावामध्ये गंगाराम बुवांचं गाव म्हणजे कडूस, या गावामध्ये तू सुरू कर महाराज. असं सांगितल्यानंतर गंगाराम बुवांनी तो उत्सव त्या ठिकाणी चालू केला. जगद्गुरु तुकोबारायांच्या काळामध्येच, जगद्गुरु तुकोबारायांच्या काळामध्ये तो उत्सव चालू झाला महाराज. काही वर्ष लोटली आणि वर्ष लोटल्यानंतर गंगाराम बुवांनी जगद्गुरु तुकोबारायांना आमंत्रण दिलं आणि त्यांना सांगितलं, महाराज एक दिवस तुम्ही काय करा, आमच्या उत्सवाला भेट द्या. आणि ज्या दिवशी जगद्गुरु तुकोबाराय ते या उत्सवासाठी त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर एक घटना अशी घडली महाराज की त्या घराण्यातील एक व्यक्ती मरण पावला. म्हणून त्या घराण्यात सुतक पडलं आणि सुतक पडल्यामुळे तो उत्सव त्या ठिकाणी खंडित झाला. त्या वर्षी तो बंद राहिला महाराज. आणि त्यावेळी जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की माझ्या उत्सवामध्ये या ठिकाणी एक व्यक्ती गेल्यामुळे खंड पडलं, परंतु मी या उत्सवाला आशीर्वाद देतो की आजपासून अनेक वर्ष जोपर्यंत पृथ्वी आहे, जोपर्यंत सूर्य तारा आहे, जोपर्यंत हा उत्सव चालेल, तोपर्यंत या उत्सवामध्ये एकही व्यक्ती मरणार नाही महाराज. हा आशीर्वाद जगद्गुरु तुकोबारायांनी दिलाय महाराज. म्हणून आजपर्यंत माघ शुद्ध दशमीच्या उत्सवामध्ये एकही माणूस जात नाही महाराज, एकही माणूस मरत नाही. ही जगद्गुरु तुकोबारायांचं वरदान आहे या उत्सवाला. म्हणून एवढा मोठा उत्सव आपण या ठिकाणी साजरा करतो, हे आपलं सर्वांचं फार मोठं भाग्य आहे. विठ्ठल कारण उत्सव करत असताना आपल्याला काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे, आपल्याला काहीतरी बोध झाला पाहिजे, तरच त्या कीर्तनाचा, त्या प्रवचनाचा फायदा असतो महाराज. बरोबर की नाही. एक माणूस असा माझ्याजवळ आला आणि महाराज असं एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक व्यक्ती माझ्याजवळ आला आणि मला सांगितलं, महाराज अहो गेली 25 वर्ष झाली आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होतोय, मोठं नियोजन या ठिकाणी होतंय,
मोठा आनंद आम्हाला त्या ठिकाणी होत असतो. मी त्याला विचारलं, त्याने मला अजून सांगितलं, महाराज गेली 25 वर्ष 30 वर्षापासून मी त्या ठिकाणी कीर्तन ऐकतोय, भजन ऐकतोय, गाथा ऐकतोय, ज्ञानेश्वरी ऐकतोय, भागवत ऐकतोय. एवढ्या सगळ्या गोष्टी मी गेल्या 25-30 वर्षापासून करतोय. आणि मग मी त्याला विचारलं, बाबा तुम्ही खऱ्या अर्थाने 25-30 वर्षापासून ज्ञानेश्वरी, गाथा, पारायण, भागवत कथा, कीर्तन त्या ठिकाणी श्रवण करताय का? खरंच तुम्ही श्रवण करताय का? कारण मी त्यांना विचारलं, बाबा तुम्ही एवढी वर्ष झाली तुम्ही भजन कीर्तन ऐकत आहात, पण मग आजपर्यंत तुम्ही माळकरी का झाले नाही? तुमच्या गळ्यात माळ का नाही महाराज? बरोबर नाही? एवढी वर्ष झाली आपण त्या ठिकाणी भजन करतोय, नामचिंतन करतोय, स्मरण करतोय, तरी आपल्या गळ्यामध्ये माळ नाही. मग त्याचा उपयोग नाही ना महाराज, त्याचा उपयोग नाही. म्हणून असा उत्सव करत असताना आपल्याला काहीतरी बोध झाला पाहिजे, आपल्यात काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे, तरच त्या उत्सवाचं फार मोठं महत्त्व असतं. म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या गावामध्ये, या कुंभेफळ या गावामध्ये अतिशय उत्साहाने, मोठ्या प्रेमाने हा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय. माघ शुद्ध दशमीचा आजच्या दिवशी जगद्गुरु तुकोबरायांचा जन्म झाला. आजच्या दिवशी जगद्गुरु तुकोबरायांचा जन्म झाला. तुम्ही म्हणाल, महाराज बोलोबा महाराज, कनकाई माता हे कोण आहे? यांच्या उदरी जगद्गुरु तुकोबरायांचा जन्म झाला, हे खरं आहे. परंतु खऱ्या अर्थाने पाहायला गेलं ना, शास्त्र असं सांगतं की ज्या दिवशी आपल्या जीवनामध्ये गुरुने आपला गुरु उपदेश केला जातो, तो खऱ्या अर्थाने आपल्या हा जन्मदिवस असतो. खऱ्या अर्थाने तो आपला जन्मदिवस असतो महाराज. आई वडील आपल्याला जन्म देतात, खरं आहे. परंतु आपल्याला सद्गती प्राप्ती कशी होईल किंवा सद्वस्तूची प्राप्ती कशी होईल हे आपल्याला सद्गुरू सांगतं महाराज. आई काय करत असते? आपल्या मुलाला उदरातनं बाहेर काढत असते. परंतु सद्गुरू काय करत असतो? त्या मुलाला आपल्या उदरामध्ये सामावून घेत असतो आणि आपलं सर्वस्व त्या शिष्याला देत असतो, त्या मुलाला देत असतो महाराज. हा गुरुचा मोठेपणा आहे महाराज. नाही तर या जगामध्ये कोणी कोणाला काही देत नाही. देतं का मावशी? शेजारी मागायला गेलं तरी बाई देत नाही लवकर. जर पीठ मागायला गेलं तर ती बाई कशी देते पीठ? बरोबर की नाही? अशी देते का नाही? देते का? अशी दाबून दाबून देते का? आणि आपल्याकडून येताना दाबून द्या, बरोबर की नाही? पण आपणही हुशार, तिच्यापेक्षा हुशार आपण सुद्धा तीच कला वापरतो, बरोबर की नाही? अशी परिस्थिती महाराज. कोणी कोणाला काही देत नाही. पण गुरु असा आहे की आपलं सर्वस्व शिष्याला देत असतो बाबा, आपलं सर्वस्व शिष्याला देत असतो. म्हणून या ठिकाणी आजचा दिवस म्हणजे खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबारायांचा जन्मदिवस आहे. आणि आजचा जो दिवस आहे तो जगद्गुरु तुकोबारायांचा मरण दिवस देखील आहे. मग एखादा म्हणेल, महाराज ही काय भाषा आहे? ही काय भाषा आहे? तुम्ही असं मरण दिवस कसं काय म्हणता? त्याचं कारण असं आहे की ज्या दिवशी गुरु आपल्याला उपदेश करतो तो आपला जन्मदिवस आहे, खरं आहे. परंतु तोच मरण दिवस कसा की ज्या दिवशी आपल्याला सद्गुरू उपदेश करतो, सद्गुरू आपल्याला उपदेश करतो, त्या दिवशी आपल्या या शरीराचं ममत्व निघून जातं, त्या दिवशी आपला अहंकार निघून जात असतो महाराज. म्हणून अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. आपुले मरण पाहिले मी डोळा, आपुले मरण पाहिले मी डोळा, आपुले मरण पाहिले मी डोळा, आपुले मरण पाहिले मी डोळा. पाहिले
तुकोबाराय सांगतात आपुले मरण पाहिले मे डोळा. तो झाला सोहळा अनुपम्य की माझं मरण मी माझ्या डोळ्याने पाहिलं. आपण पाहिलं का हो? आपण पाहिलं का आपलं जन्मदिवस आणि मरण दिवस? नाही महाराज. न पाहिल्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टी सुटत नाही, अहंकार सुटत नाही महाराज. अहंकार होणं म्हणजे सगळ्यात भयंकर आहे. मी फार भयानक आहे महाराज. मी नाही मोठ्या मोठ्याला नाही सोडलं महाराज. मोठ्या मोठ्याला नाही सोडलं महाराज. मी नाही. म्हणून मी फार भयानक असतो महाराज. मी फार भयानक असतो. बंगला बांधला मी बांधला. बाबा गाडी घेतली मी घेतली. जमीन घेतली मी घेतली. आयुष्यभर मी 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 करत असतो महाराज. मी करणं हे आपलं काम आहे का? बोला तुम्ही. मी म्हणणं आपलं काम आहे का? आपल्या हातात काही आहे का सत्ता? काहीच नाही महाराज. आपल्या हातात काहीच नाही. आपल्या हातात जर सत्ता असते ना महाराज, बाबा आपल्या हातात जर सत्ता असते ना तर आपल्या डोळ्याला कधी चष्मा आला नसता, हातामध्ये काठी आली नसती, आपण कमरात वाकलो नसतो महाराज, आपण म्हातारे झालो नसतो जर सत्ता आपल्या हातात असते तर. परंतु सत्ता आपल्या हातात नाही. एवढंच काय, सत्ता जर आपल्या हातात असते तर बाबा आपण कधी मेलोच नसतो महाराज. मेलोच नसतो महाराज. पण सत्ता आपल्या हातात नाही. सत्ता कोणाच्या हातात आहे? त्या भगवान परमात्म्याच्या हातात आहे महाराज. त्याने जर ठरवलं ना महाराज याला इथे कीर्तन करू द्यायचं नाही, काय होईल महाराज? राम बोलूबाई मुक्काम पोस्ट मसंग तिथून परत यायचंच नाही महाराज. अशी अवस्था त्यावेळेस प्राप्त होत असते महाराज. म्हणून मी करणे हे आपलं काम नाही. म्हणून ज्या दिवशी सद्गुरू आपल्या जीवनामध्ये येतील त्यावेळेस या शरीराचा मोह आपल्या सुटून जाईल आणि त्या दिवशी आपल्या खऱ्या अर्थाने अहंकार समूळ नाश होतो. आणि ज्या दिवशी अहंकार जातो त्या दिवशी आपण देव झाल्याशिवाय राहत नाही महाराज. आज पहा माघ शुद्ध दशमीचा उत्सव आपण या ठिकाणी साजरा करतोय. जगद्गुरु तुकोबारायांना वैकुंठ गमन करून अनेक वर्ष उरली. ज्ञानोबारायांना जाऊन कितीक वर्ष झाली महाराज. आजही आपण त्यांचं नाव घेतो, आजही आपण त्यांचं चिंतन करतो, आजही आपण त्यांचं भजन करतो महाराज. का हो? का करतो? कारण ती जगाच्या उद्धारासाठी जगले महाराज. कारण संत हे कशासाठी येतात? जगाच्या उद्धारासाठी येतात ना. येथे उपकारासाठी आले जावई कुंडी, आले घर जावई कुंडी, आले घर जावई कुंडी. येथे उपकारासाठी आले घर जावई कुंडी, आले घर जावई कुंडी, आले घर जावई कुंडी. येथे उपकारासाठी आले घर जावई कुंडी, येथे उपकारासाठी आले घर जावई कुंडी. येथे उपकारासाठी आले घर जावई कुंडी. येथे उपकारासाठी आले घर जावई कुंडी. येथे उपकारासाठी आले घर जावई कुंडी, आले घर जावई कुंडी, आले घर जावई कुंडी. येथे उपकारासाठी आले घर जावई कुंडी, आले घर जावई कुंडी, आले घर जावई कुंडी. म्हणून संत ही जगाच्या उद्धारासाठी येत असतात महाराज. ते आपलं स्वहित साधत नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी आपलं स्वहित साधलं असतं तर काय झालं असतं महाराज? कोटीची संपत्ती होती महाराज त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांकडे, तरीही सर्व वाटून दिली महाराज. बरोबर की नाही आजी? सर्व वाटून दिली, जवळ काही ठेवलं नाही महाराज. जगाच्या कल्याणासाठी महाराज. जर त्यांनी ती संपत्ती वाटली नसती, गाथेसारखा पवित्र असा ग्रंथ निर्माण केला नसता तर आपण या ठिकाणी ही कीर्तन प्रवचन कधीच केलं नसतं महाराज. बरोबर नाही? हे संत आहे म्हणून आपण त्या ठिकाणी हा उत्सव या ठिकाणी साजरा करतोय. त्या दिवशी मला एकाने असाच प्रश्न विचारला, महाराज जर ह्या जगातील भजन कीर्तन देव गाथा पारायण ज्ञानेश्वरी पारायण भागवत कथा हे जर सर्व बंद झालं तर लोकांचं कसं होईल? लोकांना दुसरा पर्याय नाही ना. बरोबर की नाही? आपला उद्धार कशात होईल? हा मार्ग फक्त याच ठिकाणी आहे महाराज. म्हणून संत हे जगाच्या कल्याणासाठी येत असतात. जगाचं कल्याण कशात आहे, जगाचं हित कशात आहे यासाठी ते आपल्या जीवनामध्ये येत असतात, या जगामध्ये येत असतात आणि आपला उद्धार करत असतात महाराज. म्हणून त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय आपला स्वतःचा अनुभव या ठिकाणी सांगतात की आजच्या दिवशी गुरुने माझ्यावर गुरु कृपा केली पण ती सत्य केली अभंग. सत्य गुरु राये कृपा माझ्या केली, सत्य गुरु राय कृपा
कृपा मजा सद्गुरु राये कृपा मनाते सद्गुरु राये कृपा मनाते सद्गुरु राये कृपा मजा केली सद्गुरु राये कृपा मजा केली ओ परिणाई खेदनी सेवा काजे परिणाई खेदनी सेवा काजे सावली देवाचे सात गंगाचे सावली देवाचे सात गंगाचे परिणाई घडली सेवा काई परिणाई घडली सेवा काई सापडी देवाचे जाता गंगा स्नान सापडी देवाचे जाता गंगा स्नान सत्यगुराय परी नाही घरी सेवा काय परी नाही घरी सेवा काय परी नाही घरी सेवा काय सत्यगुरु राय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही परी नाही घडली सेवा काही म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी आपला अनुभव या ठिकाणी सांगितला. तर काय सांगितला? शास्त्र असं सांगतं, अनुभव कधी कोणाला सांगू नये. अनुभव कधी कोणाला सांगू नये अजय. आणि आपण जे पुण्यकर्म करतो ते कधी कोणाला सांगू नये. जर आपण पुण्यकर्म केलं आणि ते जर शेजारच्याला सांगितलं, दुसऱ्याला सांगितलं, तर त्याचा त्या पुण्याचा क्षय होत असतो महाराज. म्हणून आपलं पुण्य कधी कोणाला सांगायचं नसतं, आपलं पाप लोकांना सांगायचं असतं. पाप सांगितलं तर पाप जळत असतात महाराज. म्हणून पुण्य कधी सांगायचं नसतं. परंतु जगद्गुरु तुकोबारायांनी या ठिकाणी स्वतःचा अनुभव का सांगितला, तर त्याचं कारण असं आहे, आपण उद्धरलो गुरु कृपेने, बरोबर की नाही. आपला जो अनुभव आहे, गुरुने माझ्यावर कशी कृपा केली, काय कृपा केली, हे जर जगाला कळालं तर जग सुद्धा पहिलं थडीला गेल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून काय असतं माहितीये का, आपण नावेमध्ये बसलो, या पैलतीरावरून दुसऱ्या पैलतीरावर गेलो, म्हणून आपण काय आपण आपल्या उद्देशावर पोहोचल्यानंतर आपण काय ती नाव पिटून द्यायची असते का वाजी, पिटून टाकायची असते का? नाही. आता आपलं कल्याण झालं, मग तिनं आपण नाव पिटून देऊ, जमतं का? नाही महाराज. दुसऱ्याला सुद्धा त्याचा आधार झाला पाहिजे, दुसऱ्याचं सुद्धा कल्याण झालं पाहिजे, हे आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी तेच केलं महाराज. आपण आपला अनुभव जर जगाला हे अनुभव आले अंगा अनुभव आले अंगा याप्रमाणे
जगद्गुरु तुकोबारायांनी आपला अनुभव जगाच्या कल्याणासाठी या ठिकाणी सांगितलेला आहे. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की सत्य गुरुराये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, सद्गुरु रायांनी माझ्यावर कृपा केली. महाराज, कृपेचे 4 प्रकार पडतात महाराज. एक आहे स्पर्श कृपा, एक आहे स्पर्श कृपा, दुसरी आहे शब्द कृपा, तिसरी आहे हस्त कृपा आणि चौथी आहे आलिंगन कृपा. महाराज, स्पर्श कृपा कोणी कोणावर केली महाराज? ज्ञानोबारायांनी ज्या वेळेस शुद्धीपत्र आणण्यासाठी हे पैठणला गेले आणि पैठणला गेल्यानंतर तेथील ब्राह्मणांनी त्यांचा अट्टहास केला, त्यांना त्या ठिकाणी त्रास दिला, त्यांची अवहेलना केली. त्यावेळेस एका ब्राह्मण देवता त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं, अरे तुझं नाव ज्ञान आहे, मग या रेड्याचं नाव सुद्धा ज्ञान आहे, म्हणून का हा वेद बोलू शकतो, म्हणून का हा ब्राह्मण आहे? त्यावेळेस ज्ञानोबारायांनी सांगितलं, अरे तो रेडा जरी असला तरी त्याचा आत्मा व माझा आत्मा हे एकच आहे. त्यावेळेस ज्ञानोबाराय त्या रेड्याजवळ गेले. रेड्याजवळ गेल्यानंतर ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला महाराज आणि रेडा बोलायला लागला महाराज. रेडा जो मंद बुद्धी असलेला रेड्या बोलायला लागला महाराज. ही ज्ञानोबारायची ख्याती आहे महाराज. आणि त्याचप्रमाणे एवढे सगळे हे मंडळीत ना महाराज, हे आळंदीमध्ये राहून ज्ञानोबारायच्या सानिध्यामध्ये राहून हे सगळे आम्ही रेडे महाराज. पण एवढी बोलायची ताकद ही माझ्या ज्ञानोबारायांमुळे आली महाराज, ही माझ्या ज्ञानोबारायांमुळे आली महाराज. ही झाली स्पर्श कृपा, स्पर्श कृपा आहे महाराज. ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला तर रेडा बोलायला लागला महाराज. ही कृपा स्पर्श कृपा आहे. त्याप्रमाणे एखादा सद्गुरू आपल्या जीवनामध्ये येईल आणि आपल्या मस्तकावर हात ठेवेल, मस्तकावर हात ठेवल्याबरोबर आपला उद्धार होऊ शकतो महाराज. ही स्पर्श कृपा. दुसरी आहे शब्द कृपा आहे महाराज. ज्याप्रमाणे एकनाथ महाराजांनी गावबासाठी केली महाराज. गावबा हा फार गरीब मुलगा होता महाराज, फार गरीब परिस्थिती होती. एक वेळचं अन्न फार मुश्किलीने भेटत होतं. सण आला की त्याला पुरणपोळी सुद्धा खायला मिळत नव्हती महाराज. आपण लय सुखी महाराज. आज आपण दररोज पुरणपोळी, दररोज जेव्हा मनाला वाटेल तेव्हा भजन कुरडाई करून खातो महाराज. पण त्यावेळची परिस्थिती फार बिकट होती, फार बिकट होती. सण करायचा म्हणलं फार अवघड होतं, फार गरीब परिस्थिती होती. आणि एक दिवस काय झालं, त्याच्या आईने शेजारून काही पुरणपोळीच्या वस्तू मागून आणल्या आणि आणल्यानंतर त्या ठिकाणी त्या आईने पुरणपोळी बनवली आणि त्या गावबाला खायला दिली. त्याला एवढी आवडली महाराज. रात्री 2 पोळ्या खाल्ल्या, झोपी गेला. सकाळी उठला. सकाळी उठल्याबरोबर आईला म्हणतो, अगं आई, तू रात्री जी पुरणपोळी केली होती ना ती मला खायला दे ना. आईला माहीत होतं आपला बाळ्या सकाळी उठल्यानंतर आपल्याला पुरणपोळी मागेल, कारण त्याने आजपर्यंत कधी पुरणपोळी खाल्ली नव्हती, म्हणून त्याला खूप आवडली. आणि त्यावेळेस आईने जीव लावून अजून 2 पोळ्या ठेवल्या होत्या, त्या गावबाला खायला दिल्या. परत गावबांनी त्या 2 पोळ्या खाल्ल्या आणि खेळायला निघून गेला. संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाल्यानंतर परत आईला म्हणतो, अगं आई, तुम्हाला सकाळी आणि काल रात्री जी पुरणपोळी दिली ना ती मला खायला दे ना. त्यावेळेस आईला माहीत होतं हा परत मला संध्याकाळी मागेल, म्हणून अजून तिने 2 पोळ्या जीव लावून ठेवल्या होत्या, ते अजून त्या गावबाला खायला दिल्या महाराज. परंतु तिसरा दिवस उजाडला आणि त्यावेळेस त्याने अट्टहास केला, अगं आई, तू काल मला परवा जी पुरणपोळी दिली ना ती मला खायला दे ना. त्यावेळेस आईचा नाईलाज झाला महाराज. जे शेजारून उसनं आणलेलं जे साहित्य होतं पुरणपोळीचं ते आता संपलं. आता मी गावबाला काय खायला देणार? गावबा तर हट्ट करायला लागला, मला काहीच नको देऊ, मी काहीच खाणार नाही, मला फक्त काय पाहिजे? पुरणपोळी, बाकी मला काहीच देऊ नको. 3 दिवस झाले महाराज, त्या मुलाने एकही घास खाल्ला नाही महाराज. त्याचा फक्त एकच अट्टहास, मला पुरणपोळी पाहिजे, मला पुरणपोळी पाहिजे. तिसऱ्या दिवशी याचा आरड ऐकून शेजारची जिने वस्तू दिलेल्या होत्या ती बाई आली आणि तिने विचारलं, का गं ताई, का रडतेस, काय झालं? त्यावेळेस तिने सांगितलं, अगं मावशी, तुमच्या घरून मी त्या दिवशी पुरणपोळीचं वस्तू आणलेल्या होत्या, साहित्य आणलेलं होतं, तेवढ्या मी पुरणपोळ्या केल्या, माझ्या गावबाला खायला दिल्या, त्याला फार आवडली. तो आता तेच हट्ट करतोय की मला पुरणपोळीच दे, मला पुरणपोळीच दे. मग त्यावेळी त्या बाईने सांगितलं, आता काय कर, तुला जर दररोज पुरणपोळी खायची असेल ना, तुझ्या मुलाला जर दररोज पुरणपोळी द्यायची असेल ना, तर मग तू काय कर, पैठणला जाय, तिथे एकनाथ महाराज आहे, त्या एकनाथ महाराजांना सांग की माझ्या मुलाला तुमच्याकडे राहू द्या. मग ते दुसऱ्या दिवशी उठले, मुलांनी आवरलं, त्या मावशीने आवरलं आणि पैठण गाठलं महाराज. पैठण गाठलं
एकनाथ महाराजांच्या घरी आले आणि एकनाथ महाराजांचं दंडवत घालून नमस्कार केला महाराज. आणि त्यावेळेस त्या मातोश्रीने सांगितलं, एकनाथ महाराज माझ्या मुलाला तुमच्याकडे राहू द्या. एकनाथ महाराजांनी सांगितलं त्याला हरिपाठ शिकायचा, कीर्तन शिकायचं, गायन शिकायचं, मृदंग शिकायचं, काय नेमकं काय शिकायचं काय. त्यावेळेस आईला विचार पडला, आपल्या मुलाला तर काही शिकायचं नाही, काही करायचं नाही, आपल्या मुलाला तर काय करायचं, फक्त पुरणपोळी खायची. मग तिने त्या मुलाला घेतलं आणि परत मागं फिरली. मग एकनाथ महाराजांनी आवाज दिला, ओ मावशी इकडे या, काय झालं नेमकं, काय भानगड काय, तुम्ही मला स्पष्ट सांगा. त्यावेळेस त्या आईने सांगितलं, महाराज या बा माझा मुलगा हरिपाठ शिकायला आला नाही, कीर्तन शिकायला आला नाही, भजन शिकायला आला नाही, कथा शिकायला आला नाही, मृदंग शिकायला आला नाही. त्याचं फक्त एकच कारण आहे, त्याला काय लागते, पुरणपोळी लागते. तुम्ही देणार का दररोज, तर मी याला इथे सोडते, तर मी याला इथे सोडते. मग त्यावेळेस त्या गावबाने विचारलं, महाराज मी याबा इथे राहतो, परंतु मी हरिपाठ शिकणार नाही, मृदंग शिकणार नाही, गायन शिकणार नाही, देवपूजा करणार नाही, काहीच करणार नाही. मी काय करीन, फक्त पुरणपोळी खाईल आणि झोपेल. तुम्हाला मान्य असेल तर मी इथं राहतो, नाही तर मी चाललो माझं. एकनाथ महाराज म्हणले, ठीक आहे राहा इथे, कारण आमच्याकडे सर्वच प्रकारची माणसं आहे. कोणी गायक आहे, कोणी वादक आहे, कोणी देवपूजा करणार आहे, कोणी पहिलवान आहे, सगळे प्रकारचे माणसं आहे. पण खाणाराच माणूस नव्हता आमच्याकडे. आता तुझा नंबर लागला, मग आमच्याकडे राहून जा. मग त्या ठिकाणी तो राहायला लागला. अनेक वर्ष झाली महाराज. तो दररोज पुरणपोळी खायचा आणि झोपा काढायचा, पुरणपोळी खायचा आणि झोपा काढायचा, पुरणपोळी खायचा आणि झोपा काढायचा. चांगलाच तब्येत जळती महाराज, तिची तब्येत जळती. मी एक दिवस काय झालं, एकनाथ महाराज रामायण लिहित होते आणि रामायण लिहित असताना त्यांना जलसमाधी घ्यावी वाटली. या हेतूने ते निघाले. गावकऱ्यांनी त्यांना थांबवलं, महाराज कुठं चालले, हे रामायण तर पूर्ण करून जा. रामायण कोण लिहिन तुमच्या मागे, रामायण कोण लिहि. त्यावेळेस एकनाथ महाराजांनी सांगितलं, अरे माझा गावबा हे रामायण पूर्ण करीन महाराज. त्याच्यावर शब्द कृपा केली. गावबाने कधी हरिपाठ वाचला नाही, कधी रामायण वाचलं नाही, कधी एकनाथी भागवत वाचलं नाही, कधी भागवत कथा वाचली नाही, कधी पारायणाला बसला नाही, कधी टाळ वाजवला नाही, कधी मृदंग वाजवला नाही, कधी गायन केलं नाही. आणि तो कसा इथे रामायण लिहिले. गावकरी म्हणायला लागले, तो कसं काय रामायण लिहिले. त्यावेळेस एकनाथ महाराजांनी गावबावर शब्द कृपा केली आणि त्या शब्द कृपेने त्या गावबाने काय केलं, पूर्ण रामायण लिहिलं महाराज. ही झाली शब्द कृपा. विठ्ठल अशा 4 प्रकारच्या कृपा आपल्या शास्त्रामध्ये आपल्या सांगितलेल्या आहे. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारावांनी जी कृपा केली ती हस्त कृपा केली. जगद्गुरु तुकोबारायांच्या मस्तकावर हात ठेवला. पण पुढे जात असताना, गंगे स्नानेला जात असताना जगद्गुरु तुकोबारायांना गुरु भेटले. गुरूंनी जगद्गुरु तुकोबारायांना सापडवलं आणि त्या ठिकाणी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला. अभंगाचं दुसरं चरण. सापडविले बाटे सापडविले बाटे सापडले वाटे सापडले वाटे
वाजवा एकदा जोरात. वा वा सुंदर. जगद्गुरु तुकोबाराय हे गंगा स्नानाला जात असताना सद्गुरुरायांनी त्यांना सापडवलं आणि सापडून काय केलं त्या ठिकाणी अनुग्रह दिला महाराज. परंतु अनुग्रह का दिला? कारण साधू संत गुरु हे लवकर भेटत नसतात. त्याच्यासाठी काहीतरी मागचं पुण्य असावं लागतं, काहीतरी अट्टहास त्या ठिकाणी असावा लागतो. त्यावेळेस आपल्याला सद्गुरू भेटत असतात. मग जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं? त्या ठिकाणी नामाचा उच्चार केला. कारण नाम हे चांगलं आहे महाराज, ते आपण घेतलं पाहिजे म्हणून आपल्याला या ठिकाणी घ्यायचंय महाराज. कारण नामात काय ताकद आहे हे मी तुम्हाला सांगतो. नामात काय ताकद आहे? पूर्वीच्या काळामध्ये लग्न व्हायचे महाराज, लग्नामध्ये श्री आपल्याला नवऱ्याचं नाव घ्यायचं, बरोबर की नाही? आता घेत नाही का महाराज? घेता आता पण. कसं नाव घेता? मी एकदा वाळवंटामध्ये गेलो पंढरपूरला, त्या ठिकाणी एका स्त्रीने अतिशय सुंदर नाव घेतलं महाराज. काय सांगू, एवढं सुंदर, मी पाठच केलं बाबा. त्या स्त्रीने असं सुंदर नाव घेतलं. जात होते येत होते, खिडकी वाटी पाहत होते. खिडकीला 3 तारा अडकी, त्याला घुंगरबारा पान खाते, 13 घाम येतो. जरा ती कोणाला व्यापारीने दिले सुपारी देते, वाण्याला हांडाने दे, पाण्याला पाणी आणते, हाडाचा वाडा बांधते, पिंगाचा वाड्यात 7 वाडे, वाड्यात पलंग. घाबरू नका, मी लिहून देतो तुम्हाला. वाड्यात 7 वाडे, वाड्यात पलंगाव गादी उशी बशीत कपात घडीत वाजला एक. आणि पांडुरंगाचं नाव घेते मी, ज्ञानोबा तुकोबाची लेख. हे किती वर्ष महाराज? 4-5 वर्ष. त्याच्यानंतर नाव घ्यायला सांग, हो ठकूबाई घ्या की एखादं नाव. मग त्यावेळेस ती बाई म्हणते काय नाव घ्यायचं? त्याचे वेती महाराज. मग तिला बळबळ नाव घ्यायला लागलं. मग बळबळ नाव घ्यायला सांगितल्यानंतर मग ती नाव घेते. जात होते हळदी कुंकाला, बटन तुटलं बटव्याचं. जात होते हळदी कुंकाला, बटन तुटलं बटव्याचं. काय नाव घ्यावं त्या सटव्याचं? अशी परिस्थिती महाराज. पण हा आनंद होता. सांगण्याचा भाव असा आहे, ती स्त्री एकदा लग्नामध्ये आपल्या नवऱ्याचं नाव घेते तर आयुष्यभर तिचा सांभाळ करण्याची, आयुष्यभर तिचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही कोणावर असते? त्या नवऱ्यावर असते. जर इहलोकीचा जर नवरा एकदा नाव घेतल्यावर आपल्याला आयुष्यभर सांभाळत असेल, आयुष्यभर आपलं संरक्षण करत असेल, तर एकदा माझ्या पांडुरंगाचं नाव घेतल्यावर तुमचा उद्धार का होणार नाही? का होणार नाही? व्हायलाच पाहिजे महाराज. एकदा पांडुरंगाचं नाव घेतलं तर आपला उद्धार होत असतो महाराज. म्हणून एकदा वरती हात करा, सर्वांनी करा आणि मोठ्या प्रेमाने त्या पांडुरंगाचं भजन करा. विठोबा मन मोकळ्यापणे वाजवा आता. बरोबर. सुंदर असं गायन महाराजांनी केलं. या ठिकाणी भजन केलं पाहिजे. गुरुही आपल्याला तेच सांगतात. कारण या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गुरूंनी
आपली गुरुपरंपरा त्या ठिकाणी चौथ्या चरणात सांगितली. बाबाजी सद्गुरू आपलं नाव सांगितलं 5व्या चरणामध्ये. आपली गुरुपरंपरा त्या ठिकाणी बाबाने सांगितले की विष्णूनंतर ब्रह्मदेव, ब्रह्मदेवानंतर नारद महर्षी. महिला मंडळ लक्ष आहे का तुमचं? लक्ष द्या ना. एवढ्यात नाव घेतलं तर कसे टमाटामा पाहत होते, टाळी वाजवले महाराज. आणि आता तत्वज्ञान सांगायला लागलो तर आता लक्ष नाही महाराज. हेच आपलं चुकतं महाराज, हेच आपली गलती होती महाराज. बरोबर की नाही? विनोदाची कथा आवडे सर्वथा. बरोबर की नाही? विनोद सगळ्याला आवडतं पण चिंतन हे, बरोबर की नाही, चिंतन हे आपल्याला फार आवडत नाही महाराज. म्हणून त्या ठिकाणी चिंतन सुद्धा ऐकलं पाहिजे, विनोद सुद्धा ऐकले पाहिजे. मी म्हणत नाही ऐकू नका, ते सुद्धा ऐका आणि हे सुद्धा ऐका. कारण आपला उद्धार कशाने होईल हे तर 100% ऐकलं पाहिजे का नाही? बरोबर की नाही? हे ऐकलं पाहिजे. म्हणून ऐकत जा महाराज. म्हणून त्या ठिकाणी आपली गुरुपरंपरा जगद्गुरु तुकोबारायांना त्यांनी सांगितली की विष्णू भगवंतानंतर ब्रह्मदेवानंतर नारद महर्षीनंतर व्यास महर्षीनंतर राघव चैतन्य, त्यानंतर केशव चैतन्य, त्यानंतर बाबाजी चैतन्य, त्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय, त्यानंतर निळोबाराय, त्यानंतर शंकर स्वामी, त्यानंतर मलप्पा वासकर. अशी ही गुरुपरंपरा त्या ठिकाणी सांगितली. आणि गुरुपरंपरा सांगून त्या ठिकाणी रामकृष्ण हरी या मंत्राचा जप करायला सांगितलं महाराज. त्यांनी स्वतः उघड करून सांगितलेले. काही जे गुरु आहे महाराज ते कान मंत्र देतात महाराज, कान मंत्र देतात. कोणाला सांगायचं, कोणाला काही सांगायचंच नाही. बरोबर की नाही? तसं आपलं नाही महाराज. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये उघडा मंत्र दिला आहे महाराज. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी म्हणा महाराज. त्या ठिकाणी रामकृष्ण हरी म्हणायचा आणि आपला उद्धार करून घ्यायचा महाराज. म्हणून या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार साधू संतांचं त्या ठिकाणी भजन करायचं. ज्ञानेश्वर या ठिकाणी भव्य दिव्य नियोजनात हा सप्ताह या ठिकाणी संपन्न होत असतो. मोठ्या आनंदाने, उत्साहाने, प्रेमाने सगळ्यांनी लक्ष द्या महाराज. मोठ्या आनंदाने, प्रेमाने, उत्सवाने, सगळ्यांच्या सहकार्याने, सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हा सोहळा संपन्न होत असतो. महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य, मृदंगाचार्य, सर्व टाळकरी, सर्व गायकवृंद या ठिकाणी, विनेकरी बाबा, सिस्टीमसुद्धा ज्यांचे महाराष्ट्रामध्ये ख्यातनाम आहे, सिस्टीमवाले दादा, एवढंच काय ऐकणारे सुद्धा फार श्रेष्ठ आहेत महाराज. तुम्ही सुद्धा काही कमी आहे का? तुम्ही काही कमी आहे का? तुम्ही नसते तर आम्ही कोणाला सांगितलं असतं? बरोबर की नाही महाराज? तुम्ही जर नसते आम्ही काय भिताडाला सांगत बसलो असतो का? बरोबर की नाही? म्हणून तुम्ही सुद्धा श्रेष्ठ, सर्वजण श्रेष्ठ आहेत. म्हणून आता या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार भजन झालेलं आहे. आज माघ शुद्ध दशमी म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांना त्यांच्या गुरुने उपदेश केला आहे. म्हणून एकदा जगद्गुरु तुकोबारायांचं या ठिकाणी नामचिंतन करायचंय, भजन करायचंय आणि त्यानंतर आपली सेवा आपण समाप्त करणार आहे. तुकाराम राम तुकाराम तुकाराम तुकाराम
म्हणून आजचा दिवस खऱ्या अर्थाने आपला सुद्धा फार मोठा भाग्याचा आहे. कारण आजच्या दिवशी जगद्गुरु तुकोबरायांना गुरुउपदेश झाला, म्हणून त्यांच्याकडे एवढीच प्रार्थना करा की आपल्याला सुद्धा गुरुउपदेश झालेला पाहिजे, आपल्याला आपला सुद्धा उद्धार झाला पाहिजे महाराज, याचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि जाता जाता एवढंच सांगेल महाराज, इकडे लक्ष झालं तर आपली सेवा आटपत आली महाराज. म्हणून जाता जाता एवढंच सांगेल का सगळ्यांसंग प्रेमाने वागा, प्रेमाने राहा महाराज. कोणाशी वाद करू नका, कोणाशी वैर करू नका, कोणाशी भांडण करू नका, कोणाचं ऋण या ठिकाणी ठेवू नका महाराज. कोणाचं जे आणलंय ते परत द्या, ज्याचं ज्याचं परत देऊन टाका महाराज. कारण या पृथ्वी लोकावर कोणीही अमर राहण्यासाठी आले नाही, एक ना एक दिवस आपल्याला जायचं, याचा विचार आपण सर्वांनी करा. कारण बघा आज एक महाराष्ट्रामध्ये एक मोठी अशी घटना घडली महाराज. सर्वांचे त्या ठिकाणी लाडकी असलेले ज्यांचं लाडकी बहीण योजना असा भरपूर मोठे उपक्रम त्यांनी केले. असे अजितदादा पवार हे आपल्यामधून गेले. खऱ्या अर्थाने मी आपल्या सर्व गावाच्या वतीने त्यांना त्या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांना सद्गती प्राप्ती हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि झालेली सेवा त्या भगवान परमात्म्याच्या चरणी तुम्हा सर्व मायपित्यांच्या चरणी समर्पित करतो. आणि ज्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी येण्याचा आलेला योग असे आमच्या वतीनं प्रेम करणारे आमचे परमादरणीय परम श्रद्धेय आमचे अशोक भाऊ कोटकर यांच्या माध्यमातून, तसेच आमचे नितीनजी महाराज भोसले यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा आलेला योग दोन्ही महात्म्याच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. तुम्हा सर्व मायपित्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. आणि जे या ठिकाणी या मुलांना शिकवणारे संस्थापक आमचे महाराज, त्यांचं सुद्धा खूप खूप आभार या ठिकाणी प्रगट करतो की ते या ठिकाणी उपस्थित झाले आणि या ठिकाणी ही कीर्तन सेवा ऐकली. सर्वच मृदुंगाचारी असतील, गायक असेल, आमचे महाराज देखील आहे. विठाल विठाल हो. म्हणून सर्वांच्या चरणी वंदन करून झालेली सेवा याच ठिकाणी समाप्त करतो.